पहिली गोष्ट म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये हिज लॉर्डशिप चंद्रचूड यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं. त्याच्या आधी 2 दिवसच आम्ही पत्र देऊन ठेवलं होतं की आमची अशी याचिका आहे आणि ती तुम्ही त्वरित ऍडमिट करावी. आमच्या वकिलांनी तिथे सांगितलं की अभिषेक मनू संघवींनी की 20ला एक अधिवेशन आहे आणि 26ला एक अधिवेशन आहे. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने ह्या याचिका ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. हिज लॉर्डशिप चंद्रचूड यांनी मान्य केलं आणि म्हणाले की मी कोरम ठरवलेला आहे, मी पत्र वाचलेलं आहे आणि त्यामुळे साधारण सोमवारी किंवा मंगळवारी आमची याचिका ऐकली जाईल. लिस्ट म्हणजे मेन्शन केली आहे, त्यामुळे लिस्ट होईल असं चंद्रचूडांनी इशारा दिलेला आहे. काल परवा अजित पवार गटानेच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता फुटणार, स्ट्रॅटेजी ठरलेली आहे वगैरे 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 असे काही बातम्या पेरत राष्ट्रवादीला थोडस म्हणजे त्यांच्याबद्दल संशय कसा निर्माण होईल याची व्यवस्था केली. पत्रकार मित्र काय काय असतात. राष्ट्रवादीतला एकही नेता त्यांच्याकडे गेला नव्हता. हे प्रफुल्ल पटेलांवरनं सिद्ध झालं. प्रफुल्ल पटेलांनी हे का केलं जरा सांगावं ना. पक्षात किती भांडणं लागली होती, कोणाला कोणाला खासदार व्हायचं होतं. नाशिकच्या एका आमदाराला खासदार व्हायचं होतं, रायगडच्या एका खासदाराला खासदार व्हायचं होतं, अजून 2-4 जण मागे लागले होते खासदार होण्यासाठी आणि त्यातनं वंशाला खासदार व्हायचं होतं. मग हे सगळी अडचण सोडवायची असेल तर काय करायचं. प्रफुल्ल पटेल म्हणजे पक्षाचा खरा भाई प्रफुल्ल पटेल आहे ना. खाताना वही प्रफुल्ल पटेल कहे वही सही. आमच्याकडे पण होतं, यांच्याकडे पण सुरू झालं. आता काल काहीतरी अजित पवारांनी भयानक मोठं काहीतरी आज सकाळी वगैरे काहीतरी मोठं भाषण केलंय. अजित पवारांनी असं पण म्हटलं की आम्ही वरिष्ठांच्या जन्मी जर आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो. तुम्हाला अधिकृतरित्या अध्यक्ष होण्यापासून कोणी वंचित ठेवलं होतं. तुम्ही आजपर्यंत पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात, पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात. आपण फक्त सत्तेसाठी जन्माला आलेलो आहोत. आपल्या डोक्यात कायम हे खूळ गेलेलंच होतं. त्यामुळे रस्त्यावरून एखादं आंदोलन केलंय का हे आपण दाखवावं. आपल्यावर एखादं तरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस केस रजिस्टर्ड आहे का आंदोलनाची, दाखवावी. फक्त सत्तेचं राजकारण आणि ते पण शरद पवारांचं नाव वापरून. तुम्ही त्यांच्या रक्ताचे नसले तरी रक्तातच होतात त्यांच्या. आणि म्हणूनच 91 साली तुम्ही खासदार झालात, 93 साली तुम्ही परत आमदार झालात, 93 साली सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालात. त्याच्यानंतर 99 सालापासून 2014 सालापर्यंत सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती. तुमची सर्व बदनामी ही पक्षाला हानिकारक होती, तरी शरद पवारांनी ती पाठीशी घातली, पोटात घातली. ही शरद पवारांची चूक होती. तुम्ही कुठे कुठे काय काय बोललात, मुतायला निघाला होतात, कुठे काय बोलायला निघाला होतात, सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. पण शरद पवार, जितेंद्र आव्हाडने केलं असतं तर शरद पवारांनी पक्षात ठेवला असता का त्याला. ज्या जितेंद्र आव्हाडला तुम्ही शिव्या घालता उठता बसता, त्या जितेंद्र आव्हाडने एवढ्या चुका केल्या असत्या, जितेंद्र आव्हाडला पक्षात ठेवला असता. आमच्याबद्दल तुम्ही काय काय खोटं नाटं जाऊन सांगायचे पवार साहेबांना, आम्हाला माहित नाही. तुम्हाला तेवढेच धंदे होते आणि मी त्याचा पुरावा आहे. मी हे सगळं बोलतो कारण का हे सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. छगन भुजबळांनी सांगावं शपथ घेऊन की ओबीसीचा निधी यांनी थांबवला नव्हता. आदिवासी मंत्री जे होते गावीत, त्यांना विचारावं की यांनी आदिवासींचा आणि यांचा निधी SC ST OBC या तिघांचा निधी थांबवण्याचं काम कायम अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या अजित पवारांनी केलेलं आहे. हे काय सांगतात आम्हाला. जातीयवाद पाळणारा महाराष्ट्रातला जर मंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत. आणि काय वंश लावून ठेवलाय. तुम्हाला वंशापोटी मिळायला पाहिजे का. तुमचं कर्तृत्व काय होतं. शरद पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते, हा मनाचे प्रश्न विचारून बघा ना. होय अजित पवार, मी सांगतो तुम्हाला, आमचं कर्तृत्व होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आम्हाला शरद पवारने जरूर आशीर्वाद दिले, पण आम्ही रस्त्यावरची पोरं होतं, रस्त्यावर लढायचो, मारामाऱ्या करायचो, पोस्टर फाडायचो, पोस्टर लावायचो, पेपर जाळायचो. शरद पवारांविरुद्ध कोणीही बोलला, अगदी मुख्यमंत्री बोलला तरी त्यांच्यावर अंगावर जाण्याची ताकद ठेवायचो. तुम्ही काय केलं. अरे कमीत कमी त्या पद्मसिंह पाटलांनी एक
तंबू तरी सांभाळून ठेवला होता. तुम्ही तो तंबू पण सांभाळू शकला नाही. अख्खा शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्या शरद पवार गटाचे तुकडे तुकडे करून टाकले. किती जण तुमच्यामुळे पक्ष सोडून गेले सांगा अजित पवार जरा. तुमचे आणि प्रफुल्ल पटेलांचे किती सुमधुर संबंध होते काय आम्हाला माहित नाही. तुमचे आणि भुजबळ साहेबांचे किती सुमधुर संबंध होते ते काय आम्हाला माहित नाही. तुमचे आणि दिलीप वळसे पाटलांचे किती सुमधुर संबंध होते ते काय आम्हाला माहित नाही. सत्तेच्या लालचेपोटी खुर्चीपोटी तुम्ही सगळे एकत्र आलेत राहा, पण उगाच साहेबांना डचायला जाऊ नका. बात निकलेगी तो दूर तक जाएगी. परत एकदा सांगतो की बात निकलेगी तो दूर तक जाएगी. त्याने तर थेट पवार साहेबांवरतीच टीका केली. त्याने म्हणतात की मी अध्यक्ष झालो नव्हता पोटात का दुखतंय. अरे तुम्ही भावाच्याच पोटी जन्माला आला. आमच्याकडे पोटात दुखतंय. तुम्ही कायदेशीररित्या 2022 मध्ये निवडणूक लढवायला हवी होती. तुम्ही तर स्टेजवरनं पळून जायचे नेहमी. भाषणाची वेळ आली की तुम्ही नेमके बाथरूम मध्ये असायचे, कारण का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमच्या लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहित नव्हत्या, आता आम्हाला सांगाव्या लागतील. की जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये भाषण करायची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये असायचे का? जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालनं पिन मारून पंक्चर करून टाकायचे, राजीनामा द्यायचे, काहीतरी वेगळं विचित्र बोलायचे. MSC बँक मध्ये तुम्ही केलेले लोचे आलं शरद पवारांवरती आणि मग तुम्ही राजीनामा दिला दीक्षा व्यक्त करत. हे कशाला नाटकं केलेली? जे काय 4 वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त आणि फक्त साहेबांमुळे मिळालं. हे निदान उपकार तर मनात ठेवा, कृतज्ञता तर व्यक्त करा. इतका कृतज्ञ माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाहीये. इतका कृतज्ञ आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं. मी तुमच्या भावाचाच मुलगा होतो ना. अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास. तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं. आमच्यासारख्या मागास जातीचा जितेंद्र आव्हाडने असं काय केलं असतं ना, आमच्या मागच्या भागावरती लाथ मारून आम्हाला आखलून दिलं असतं. तेव्हा हे सगळं बोलायला पण मला वाईट वाटतं. एवढे वर्ष काम केलंय, पण एवढे वर्ष काम करून सुद्धा या माणसाला शरद पवारांची ओळख पटली नाही. काय ते बा 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 आणि मग का का का, अरे काय का का का. ते काल सांगितलं अमोल का म्हणजे कारखानदार, का म्हणजे कापूस, सगळं का समजून सांगितलं. अहो तुम्ही 35 वर्षाच्या तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये तुमचा एक निर्णय सांगा महाराष्ट्राला जो असा आवडला, तुमचं धोरण आवडलं आणि खूप महाराष्ट्राने त्याचा गौरव केला, असा एक निर्णय सांगा. एक निर्णय 48 तास देतो, एक निर्णय सांगा. फक्त तुम्हाला जमलं ते सुप्रमा अजित पवार. जसं मी डॉक्टर जितेंद्र आव्हाड लावतो ना, तसं तुम्ही मागे लावा सुप्रमा अजित पवार. काय केलं सांगा महाराष्ट्रात. एक अर्थ नियोजन खात्यामध्ये तुम्ही एक अशी काहीतरी क्रांतिकारक निर्णय घेतलाय महाराष्ट्राचं अर्थकारण मजबूत करण्यासाठी. अशी एक योजना सांगा. ते तुमच्या भागामध्ये होणारा CSRचा फंड हे कोण आणतं? तुम्ही आणता. हे सगळे इंडस्ट्रियलिस्ट जे शरद पवार साहेबांचे मित्र आहेत ते पाठवतात. आणि हो तुम्ही ते सेल्फी काढता सांगितलं ना, त्याला सुद्धा हिंमत आणि आपलेपणा लागतो. रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. सामान्य माणसाला हे धैर्य तुमच्या समोर येण्याचं होतच नाही. तो सामान्य माणूस आपलेपणाने ताईंच्या बाजूला उभा राहतो आणि फोटो काढून घेतो. हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हा महाराष्ट्र सुव्यवस्थित ओळखून आहे. तुमची पातळी दिवसेंदिवस किती घसरत चालली हे त्याच्यावरनं समजतं. हा जो नाही झाला काकाचा, जो नाही झाला बहिणीचा, जो नाही झाला काकींचा, जी या माऊलीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा? उत्तर आम्हालाही देता येतात अजित पवार. फक्त साहेबांवर बोलणं टाळा, एवढं परत एकदा हात जोडून विनंती करतो. तुम्ही जेवढं थुंकतात तेवढं तुमच्याच तोंडावर पडतंय. अध्यक्ष झालात, काय निर्णय घेतला पक्षाच्या भल्यासाठी? जरा जाऊन झारखंडमध्ये तुमचे मंत्री आहेत ना, कुठे कुठे नागालँडमध्ये कुठे कुठे आहेत, जाऊन तिथे जाऊन एकदा त्यांना भेट घ्या, भाषण करा ना तिथे जाऊन.
हो, साहेबांनी युएनओ मध्ये भाषण केलं. युएनओ मध्ये ऍग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह मध्ये भाषण केलंय, ते पण इंग्रजी 1.5 तास. दॅट इज शरद पवार. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ शरद पवार. यू आर नॉट इवन अ सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिस्टर शरद पवार. सेंटीमीटर. मी फारच जास्त बोललो सेंटीमीटर मध्ये, अगदीच खाली न्यायचं मला पटलं नाही. तेव्हा अजित पवार, आपल्या बोलण्याला मर्यादा ठेवा. बोलायला दिलं जातंय, आपल्याला तोंड नाही म्हणून वाटेल ते बरवू नका. महाराष्ट्राला आवडत नाहीये. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फार लोकप्रिय होताय, तर दिवसेंदिवस तुमच्या लोकप्रियतेमध्ये घट होते. 84 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असेल तर ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या बापासमोर मानही न उचलणारी पोरं आजही महाराष्ट्रात आहेत. आजही असे पुतणे आहेत की काकासमोर मानही उचलत नाही. तुम्ही तर तुमच्या काकाचं राजकीय आयुष्य बर्बाद करायला निघाले. आज खरं सांगा ना महाराष्ट्राला. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार हे नाव मिळाल्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊन हे नाव रद्द करा याची मागणी नाही केली. म्हणजे तुम्हाला शरद पवार हे नावच महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर उडवून लावायचंय. हे तुमच्या डोक्यातलं विष हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. अहो, जर तुम्हाला एवढंच प्रेम असतं ना, वंशावळी आणि माझं रक्त आणि तुमचं रक्त आणि मी भाऊ आणि तुम्ही भाऊ, तर मग हा पक्ष त्या काकाच्या हातातनं काढला नसता आणि सांगितलं असतं मी तुमच्या भावाचा मुलगा आहे साहेब, हा पक्ष तुमच्याकडे ठेवा, निशाणी तुमच्याकडे ठेवा. मी वेगळा मार्ग स्वीकारतोय. आणि तुम्ही वेगळा पक्ष आणि वेगळी निशाणी घेतली असती. तुमच्याच वडिलांच्या माननीय अनंतरावांच्या मोठ्या म्हणजे छोट्या साहेबांचे मोठे भाऊ ना, किंवा तुमचं जे काय नातं असेल ते रक्ताचंच होतं ना. मग ह्या रक्तात विष टाकायला कोणी सांगितलं तुम्हाला? तर दरवेळेस महाराष्ट्रात जाऊन काहीतरी ते भावनिक होतील वगैरे. काय भावनिक वगैरे होणार नाहीत. ते लढणारा माणूस कधीच भावनिक होत नसतो. तो लढेल. तो वयाच्या 84व्या वर्षी पण लढेल आणि लढेल नाही, जिंकेल. सर, तुम्ही आता एक म्हणालात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे पक्षाचं जे नाव आहे ते तुमच्या गटाला मिळाल्यानंतर ते रद्द करा अशी मागणी त्यांनी केली. ते करतायत मागणी, तशी त्यांची तयारी सुरू आहे. म्हणजे साहेबांचं नाव राजकीय पटलावर राहताच कामा नये अशी जे योजना ऐकतात त्यांच्या मनात किती वर्षापासून हा द्वेष साचलेला असेल विचार करा. कोणामुळे उपमुख्यमंत्री झाले, कोणामुळे अर्थमंत्री झाले? अहो, मी साधा प्रश्न विचारतो ना. एवढ्या चुका जितेंद्र आव्हाडने केल्या असत्या तर मला कोणी माफ केलं असतं का? अहो, आम्ही साध्या सुध्या चुका करायचो तर तुम्ही असे कसे खेकसायचे आमच्या मुंगावर? हे काय रे, आम्ही काय तुमचं घरचं घेऊन आणलेलं काय, खाल्लेलं काय तुमच्याकडे येऊन? सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की भाषण करून फक्त संसदपटू. अहो, भाषण करायला माहिती लागते, भाषण करायला अभ्यास लागतो, मांडणी लागते. तुम्ही विरोधी पाकावरती येऊन भाषण करायचे. काय भाषण करायचे? तुमचा पीए लिहून द्यायचा आणि त्याच्यात पण विरोधी पक्षावरची जी महत्वाची टीका आहे ते तुम्ही बाजूला काढून टाकायचे. म्हणजे सत्ताधारी पक्षाचा अपोजिशन लीडर होतात तुम्ही अपोजिशन पार्टीचे लीडर नव्हतात. सत्ताधाऱ्यांच्या टिपांवरती वागणारा अपोजिशन लीडर म्हणजे अजित पवार. त्यांनी दिलेली टिप ही तुम्ही बरोबर सकाळी मांडायचे आणि अपोजिशनचा चाललेला गाडा बरोबर वळवून टाकायचे. म्हणजे सत्ताधारी अडचणीत येणार नाही याची व्यूहरचना कोण करायचं? विरोधी पक्षनेते अजित पवार. काय सांगताय तुम्ही लोकांना? आम्ही साक्षीदार आहोत ना तुमच्या प्रत्येक वर्तणुकीचे आम्ही साक्षीदार आहोत. जेव्हा डिसेंबरचं पहिलं अधिवेशन झालं 2022 मध्ये, तेव्हा मी एक सिडकोचं प्रकरण काढलं होतं ज्याच्यामुळे अख्खं सरकार अडचणीत आलं होतं. तुम्ही त्याच्यावर एक चकार शब्द काढला नाही. तो एक चकार शब्द मला सांगितलं नाही ना आपण लावून धरूया, आणि तिथे आल्यावरती वेगळाच विषय काढला आणि आमचा विषय मागे काढून टाकलात. तुम्ही कशा कशा सुपाऱ्या वाचवायच्या ते आम्हाला माहिती आहे ना. त्या सुपारीमध्ये एक असा इंचाचा खडा पण आम्ही घेतलेला नाही आणि म्हणून एवढा ताठ मानेने महाराष्ट्र समोर बोलतोय. तुम्ही द्या उत्तर याचं. सरकारसाठीच अजित पवारांनी आपल्या पदाचा वापर करून घेतला.
दत्तक पुत्र काय, ते पुत्रापेक्षा मोठे होते. ते सांगतील ते खरं असं शरद पवार करायचे. आणि मला वाटतं हीच शरद पवारांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. रुपाली चाकणकर यांनी पण टीका केलेली आहे की 15 वर्ष खासदारकी ही अजित पवार यांच्यामुळे मिळायची, आता खासदारकी जाऊ लागते याची भीती असल्या कारणामुळे भाऊबीज. असं आहे की लोकशाहीमध्ये कोणीही हारू शकतं, कोणीही जिंकू शकतं. लोकशाहीमध्ये या भारतामध्ये इंदिरा गांधी हरल्यात आणि परत निवडून आल्यात. लोकशाहीची बेरीज असती आहे. म्हणून कोणाला अहम असू नये की माझ्यामुळे निवडून आलात. तुम्ही 91 साली कोणामुळे निवडून आलात? कोण होतात तुम्ही? सातत्याने शेवटची सभा बारामती मध्ये शरद पवारांना का घ्यावी लागायची आणि अजितला प्रचंड बहुमताने निवडून या आणा असं शेवटी त्यांना का सांगावं लागायचं? सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये अजित पवार यांच्या पत्नी हे मला माहित नाही कोण कामाचे रथ त्या बारामतीच्या नाही, मला माहित नाही त्याच्याबद्दल. निवडणूक कोणीही लढवावी, निवडणूक कोणी लढू नये किंवा लढावं याच्याशी आम्हाला काय करायचंय? सुप्रियाताई लोकसभेच्या आमच्या उमेदवार असतील आणि लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे. तुम्ही मला दिला नाही तर मग मी माझा तुमच्याशी संबंध तोडून टाकीन. हे ब्लॅकमेल करू नका ना, हे धंदे बंद करा. घाबरता काय? निवडणुकीला सामोरे जाताना सांगायचं की लोक हो तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला काय वाटतं ते करा, पण मग मी परत येणार नाही बारामतीत आणि माझा आणि तुमचा संबंध संपला. ते ब्लॅकमेल कशाला करायचं? ते लोकांसमोर म्हणतात की बारामतीत मला एकटं पाडण्याचा प्रयत्न. बारामतीत तुम्हाला एकटं काय? तुम्हाला मराठा आंदोलनाच्या वेळेस बारामतीत येऊ दिलं नाही लोकांनी. हे लोक बाहेरच्यांना माहित नाही, आम्हाला माहिती आहे ना. तुमच्या पोस्टरला काळं फासलं, आम्हाला माहिती आहे ना. हे फक्त कोणी बोलत नाही, जितेंद्र आव्हाड बोलून दाखवतो. कारण माझं साहेबांवरती बापापेक्षा जास्त प्रेम आहे. मला तुमच्याकडनंही काही मिळवायचं नाही आणि आज जाहीररित्या सांगतो शरद पवारांकडनंही काही मिळवायचं नाही. आणि मला असं दिलं काय मोठं, पण माझं त्याच्यावरती त्या पवार साहेबांवरती बापापेक्षा जास्त प्रेम आहे. तुम्ही असं म्हणतात की अजित पवार यांच्यामुळे अनेक लोक पक्ष सोडून गेली, त्याचा परिणाम कशा पद्धतीने झाला किंवा काही लोक गेलेली आपल्या संपर्कात आहेत का तुमच्या? असं आहे की अनेक लोक सोडून गेले. वाटेल ते बोलणं, वाटेल ते त्यांचा अपमान करणं. पवार साहेबांचे जेवढे ज्येष्ठ मित्र होते, जे परंपरेने शरद पवार समर्थक होते, ते सगळ्यांना बिचारांना कायम अपमानित केलं जायचं. एक मोठं उदाहरण सांगतो, दत्ता मेघे. मला पुढे काय झालं विचारू नका, पण त्यांना कशा प्रकारे अपमानित केलेलं ते दत्ता मेघेंनी स्वतः मला येऊन सांगितलेलं आहे. कारण का त्या गटात मी सर्वात छोटा होतो, पण सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचो. आणि तुम्ही इतरांशी कसे वागायचे हे मी वेगळं सांगायला नको हो, कारण का तुम्ही माझ्याशी कसे वागायचे हे मला माहिती आहे ना. पहिल्याच सभेत ठाण्याचा पठ्ठ्या, काय तुम्हाला ठाण्याचं राजकारण माहित नव्हतं? तुम्ही डावकऱ्यांना किती शिव्या द्यायच्या माहित नाही लोकांना? तुमचं गणेश नाईकांबद्दल काय मत होतं माहित नाही आम्हाला? सगळ्याचा नारळ माझ्यावरही फोडताना मी घाबरत नाही. मला पक्षामध्ये शरद पवार साहेबांनी ठेवलं, तुम्ही नाही ठेवलं. तुमच्यामुळे मी नाही पक्षात आलो, तुमच्यामुळे मी नाही आलो काँग्रेसमध्ये, आणि मी माझ्या कर्तृत्वावर इथपर्यंत पोहोचलो. मी तर रक्ताचा नातेवाईक पण नाही त्यांच्या, म्हणजे दूर दूरचा पण माझा संबंध नाही. मी तर मागासवर्गीय माणूस आहे. पण शरद पवारांचा हाच करिश्मा आहे की आमच्यासारख्या तरुण पोरांना ज्यांचा वारसा हमालीतनं येतो त्यांना इथपर्यंत आणून बसवलं. तुमचा वारसा तर साखर कारखाना, दूध महासंघ, पुणे जिल्हा बँक, महाराष्ट्र सहकारी बँक, सगळ्या बँका, सगळं 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 तुमच्या हातात. तुम्ही म्हटलं की खासदार किंवा अनेक वाद किंवा हे होते, त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचं नाव केलं. नेमकी काय माहिती आहे किंवा नाही, मला माहिती म्हणजे ते त्यांना विचारा ना की कोणाकोणा, मी तर सांगितलं ना कोणाकोणाला खासदारकी हवी होती आणि हा वादावर पडदा टाकावा, पुढचं बघू म्हणून अजित पवारांनी हा निर्णय घेतला. त्या अजित पवारांना कळलं असेल की ती खिरची कुठे काटेली आहे आणि शेवटी भाईच लागला सगळ्यांना, म्हणजे प्रफुल्लभाई. प्रफुल्लभाईंनी काल आपल्याला भीती मारली काय? हे बघा, माझ्या आणि प्रफुल्लभाईंचे अतिशय चांगले संबंध होते. आणि मी असा माणूस आहे की एकदा मी ठरवलं बोलायचं नाही तर मी उभ्या आयुष्यात बोलायला जाणार नाही. प्रफुल्लभाईंच्या माझे अतिशय चांगले संबंध होते.
याच प्रफुल्लबाईंचं आणि अजित पवारांचं किती वाकडं होतं मला विचारा. किती चिडायचे ते साहेबांवर, प्रफुल्लबाईंना जवळ करतात म्हणून मला विचारा. पण तरी सुद्धा सांगतो, माझ्या आणि प्रफुल्लबाईंचे अतिशय चांगले संबंध होते. पण ते जोपर्यंत साहेबांबरोबर होते तोपर्यंत. एकदा साहेबांच्या तुम्ही वाईटात गेलात, भलेही साहेब तुमच्याशी किती चांगले असो, तुम्ही एकत्र जेवायलाही जाल, एकत्र दोघं तुम्ही खासगी ह्याच्यातही बसाल, पण जितेंद्र आव्हाड कधीच तुमच्याकडे येणार नाही, कधीच नाही. ते जे म्हणाले ना आपलाच माणूस आहे, मी तुमचा माणूस होतो पण तुम्ही आमचे नव्हते, हे आम्हाला वाईट वाटतं. अजित पवार असं म्हणाले की माझ्या कुटुंबातले सोडून इतर सगळे मला विरोध करतील, मात्र जनता माझ्या सोबत आहे. ते लवकरच महाराष्ट्र दाखवून दिलो, लवकरच दाखवून देईल. अशी गद्दारी आणि म्हाताऱ्या माणसाला त्रास देणारा माणूस, असा गद्दार, ह्याला महाराष्ट्र विसरणार नाही. सूर्याजी पिसाळाला आजही इतिहासात माफी दिली जात नाही. आव्हाड साहेब, आपण पाहतो विधानसभा अध्यक्ष एवढी बाईट चालणार नाही. विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल आणि या निर्णयाला आव्हान दिलं जाईल. मात्र पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये निकाल येण्याची शक्यता फार धुसर आहे. अशावेळी लोकसभा निवडणुकीच्या जर घोषणा झाल्या तर त्याच चिन्हावरती आहे त्या परिस्थितीमध्ये जनतेच्या मध्ये जावं लागेल. कशा पद्धतीची लढाई असेल? जरा थोडा वेळ थांबा, मी आधीच सांगितलं ना, सोमवारी मंगळवारी लावली याचिका. बघूया सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतो. आशा पल्लवीत झाल्यात आमच्या. कालचा जो बॉन्डचा निकाल आलेला आहे तो बॉन्डने बँड वाजलाय, आणि त्या बँड वाजवल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची दिशा स्पष्ट दिसते की लोकशाही वाचलीच पाहिजे या देशातली. आणि जो लोकशाही वाचवायची असेल तर महाराष्ट्रातला तिढा लोकशाही मार्गानेच सोडवला गेला पाहिजे. हाच निर्णय अपेक्षित आहे सर्वोच्च न्यायालयात. जरांगे पाटील एवढी लागणार नाही. देवेंद्र फडणवीस असं शरद पवारांच्या बाबतीत बोलले की अजित पवारांना कधीच एक नंबर होऊ द्यायचा नव्हतं.